लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका आहे। वसईच्या मोरी गावात अनधिकृत घरांना तहसील कार्यालयाकडून नोटीस पाठवण्यात आले। 7 दिवसात घरे पाडण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार का? बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर ठिकाणी देखील बोगस घरं बांधण्याचा प्रकार झालेले आहेत का? दोषी अधिकारी आणि स्थानिकांवर कारवाई होणार का? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत। तर याबाबत तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। वसईच्या मोरीगाव या परिसरामध्ये बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरू होता, मात्र या कामामध्ये कशा प्रकारे अनियमितता आहे, बोगस घरं दाखवून जे करोडो रुपये लाटण्याचा प्रकार सुरू होता, हे लोकशाही मराठीच्या माध्यमातून समोर आणण्यात आलं आणि त्यानंतर आता कारवाईचे आदेश जे आहेत ते तहसीलदारांनी दिलेले आहेत। पुढच्या 7 दिवसामध्ये ही सर्व घरं तोडायचे आदेश या नोटीसनुसार देण्यात आलेले आहेत। या 7 दिवसानंतर दुसरी नोटीस जी आहे ती या सर्व घर मालकांना जाईल, कारण या आजूबाजूच्या घरांमध्ये जर काही सामान असेल, काही महत्त्वाचं असेल तर ते काढून घेण्यासाठी ही नोटीस देण्यात आलेली आहे। मात्र या नोटीसनंतर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित तोच होतो की अशा प्रकारे अनियमितता करून हे पैसे नेमके कोण बळकावत होतं। आणि आता लोकशाही मराठीच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळते। मोरीगाव आणि या सगळ्या परिसरामध्ये असलेली जी ग्रुप ग्रामपंचायत ही नेमकी काय काम करत होती, कारण ह्या सगळ्या घरांना मिळणारा जो त्यांचा टॅक्स आहे तो टॅक्स स्वरूपात घेत असताना ही अनधिकृत घरांना कशा प्रकारे परवानगी देण्यात आली हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीने योग्य काम केलं नाही आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कोट्यावधी रुपये या सगळ्या बळकावण्याचा काम जे अधिकारी असतील किंवा मग या सगळ्या परिसरात राहणारे नागरिक असतील यांच्या संगमताने होत होतं, ते आता समोर येत असलं तरी पण हेच धाडस नेमकं कोण करत होतं? या प्रकारे आधी जर असाच घोटाळा झाला असेल तर ते कोट्यावधी रुपये नेमके कोणाच्या खिशात गेले हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। त्यामुळे या कारवाईच्या सगळ्या मुळाशी जाणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।